महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचं आपलं सेशन एकदम ब्रेकिंग न्यूजचं सेशन आहे, कारण जो रिझल्ट 6 तारखेला लागलेला होता महापारेषण विद्युत सहाय्यक या पदाकरता, तर त्या रिझल्टमध्ये म्हणजे त्या निकालाच्या लिस्टमध्ये आणि वेटिंग लिस्टमध्ये काही बदल करण्यात आला आहे. अंशतः बदल झाले आहे, थोडासा बदल झालेला आहे, पण तरी माझं म्हणणं राहील सर्वांना की आपली यादी काय करायची एकदा चेक करून घ्या. मी सुरुवातीपासून सांगत आहे, हे डिपार्टमेंट डोक्यावर पडलेलं आहे, यालाच समजत नाही की नेमकं करत काय आणि नेमकं चाललं काय. आणि तसं पूर्वीच सांगितलं, डिक्लेअर केलं आहे की यांना विद्यार्थ्यांचं काही घेणं देणं नाही आहे, यांना फक्त आपले नियम लावायचे आणि आपलं कार्य करायचं एवढंच. म्हणजे आता त्यांना काय लक्षात आलं ते सांगतो. एकदम नवीन लेटेस्ट अपडेट आहे बिलकुल, आणि एकदम महत्त्वाचा पण आहे, ठीक आहे. कारण की बऱ्याच जणांचे म्हणजे काही आपल्याला फोन पण आले लगेच आत्ता की त्यांचं लिस्टच्या बाहेर त्यांचं नाव गेलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे ते वेटिंगमध्ये पडलं आहे, जे सिलेक्टेडमध्ये होते त्यांचं, ठीक आहे. आता बघा काय आहे की रेक्टिफिकेशन केलं, म्हणजे काय केलं त्यांनी, सुधारणा केली. जे सिलेक्टेड आणि वेटिंग लिस्ट होती विद्युत सहाय्यक पारेषणची त्यामध्ये, ठीक आहे. तर आता बघा रिझल्ट नोटिफिकेशन होतं 6 तारखेला, तो रिझल्ट लागला होता. आणि हा जो अपडेट आहे तो आहे 9 तारखेचा, 9/5/25चा. किती आहे? 9/5/25चा. हे तारीख आता खाली गेली आहे, ठीक आहे. 9 तारखेचा. हे रात्री टाकतात, झोपत नाही, तुम्हाला माहिती आहे, रात्री त्यांच्या लक्षामध्ये येते, ठीक आहे. आता बघा इथं लिहिलं आहे की तुम्हाला मेन महत्त्वाचं सांगतात, तुम्हाला माहिती आहे की प्रोजेक्ट अफेक्टेड PAPचे काय करतात, कॅन्डिडेट असतात आणि कॅन्डिडेट आहे पण, तर त्यांना काय केलं की ॲडिशनल ग्रेस मार्क दिली गेली प्रोजेक्ट अफेक्टेड मधून. सर्वांना माहित आहे की सर्वांना एक्स्ट्राचे मार्क्स दिले गेले, काही म्हणजे त्याच्यात म्हणणं नाही आहे, सर्वांना माहित आहे, कॉमन गोष्ट आहे. क्लॉज नंबर 7.8 दिले आहे, ठीक आहे. बट दे वेअर नॉट कन्सिडर अगेन्स्ट द PAP अफेक्टेड पर्सन, ठीक आहे. म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन. तर त्यांचं असं म्हणणं झालं की याच्यात असं लिहिलेलं आहे की त्यांचं सिलेक्शन झालं, तर आम्ही त्याला मार्क्स दिले होते कशाच्या, क्लॉज नंबर म्हणजे जो नियम आहे आपला 7.8 नुसार, ठीक आहे, अधिसूचनेनुसार त्यांना मार्क्स दिले गेले कशाचे, प्रोजेक्ट अफेक्टेडचे. पण त्यांचं सिलेक्शन PAP कोट्यामधनं म्हणजेच प्रोजेक्ट अफेक्टेड जे रिझर्वेशन आहे त्याच्यातनं दिलं गेलं नाही, ठीक आहे. म्हणजे त्यांना कन्सिडर केलं गेलं नाही, ते मेरिट प्रमाणे येऊन गेले. कसे येऊन गेले? मेरिट प्रमाणे, ठीक आहे. पण आत्ता काय केलं, कोणत्या याच्यामध्ये 6/5/2025चा जो रिझल्ट होता, आता त्याला टेक्निकल इश्यू म्हणणारच, आता काही विषय नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर जो काय असेल आता ते मला काय, त्यांना जसं वाटते ते तसं वागतील. फक्त एवढं लक्षात घ्या की खास करून म्हणजे इथं दिलेलं आहे. मग आता हे लिस्ट वगैरे दिलेली आहे 3/2/25ची डेट ऑफ ऑनलाईन एक्झाम, आणि सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट पुन्हा नवीन दिली आहे. आता एक तर इथनं तुम्ही डाउनलोड करू शकता क्लिक करून, पण हे तुम्हाला पुन्हा वेबसाईटवर जावं लागेल. त्याच्यापेक्षा सरळ आपलं CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे, किंवा आपल्या डिस्क्रिप्शनच्या ह्याच्यामध्ये लिंक आहे टेलिग्राम चॅनलची, त्या टेलिग्रामवरती टाकला आहे. तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये असेल तर त्याच्यामध्ये पण टाकलेलं आहे, ठीक आहे. तर आता जिथनं तुम्हाला मिळू शकते की तिथनं मित्रांकडनं वगैरे घेऊन घ्या. फक्त नवीन लिस्ट आहे, लक्षात ठेवा. आता 9/5/25ची आहे किंवा 10/5/25 असं लिहिलेलं असणार. पण याच्यामध्ये महत्त्वाचं एक आहे की ऑल अदर कंटेंट, ठीक आहे, कंटेंट्स म्हणजे आता तुम्ही समजा, ठीक आहे, ऑल अदर कंटेंट्स ऑफ रिझल्ट नोटिफिकेशन डेट 6/5/2025 शाल बी रिमेन अनचेंज. म्हणजे आता काय झालं आहे, बाकीच्यामध्ये काही बदल नाही आहे, फक्त आणि फक्त एवढाच बदल आहे. पण या बदलांकरताना ते लिस्ट काय झाली, उथळपुथळ आली. तुमची रँक 1नी वाढली, 2नी कमी झाली, म्हणजे 2-3 रँकचा जवळपास सर्वांमध्ये नाही, आता मी ज्यांचं चेक केलं, आता तुम्ही आपापला चेक करून घ्या, त्याच्यामध्ये काय झालं, बदल झाला. म्हणजे बऱ्यापैकी काही जणांचं काय झालं की ते लिस्टमध्ये होते आणि आता ते वेटिंगमध्ये येले. मग एकाचा फोन आला की सर मी वेटिंगमध्ये होतो, आता मी सिलेक्टेड लिस्टमध्ये आलो, ठीक आहे. आणि हे सर्व घडलं आहे PAP वाल्या विद्यार्थ्यांसोबत. तरी तुम्ही काय करायचं, एकदा आवर्जून सर्वांना, जेवढ्यांचा रिझल्ट लागला सर्वांना हे नोटिफिकेशन पोहोचवून द्या आणि आवर्जून हे लिस्ट करा. टेलिग्राम चॅनलवरती लिंक तुम्हाला दिलेली आहे आणि व्हॉट्सअपवरती पण आतापर्यंत तुमच्यापर्यंत फिरली असणार, ठीक आहे. हा सर्वात महत्त्वाचा अपडेट होता. कशाचा, तर महापारेषण विद्युत सहाय्यकच्या निकालाचा, म्हणजेच आपण म्हणू शकतो जे डोक्यावर पडलेलं डिपार्टमेंट आहे त्याचा एक खास अपडेट होता, ठीक आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा प्रकारचं अपडेट असणार तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पटकन यायला हवं. त्याच्यामुळे सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. इथे सेशनला थांबवतो, ब्रेक घेतो, बाकी त्याच्यानंतर सेशनला आपण कंटिन्यू करतो. ब्रेक घेतो. धन्यवाद.